मध्य रेल्वेवर कसारा लोकलमधील तेला प्रवासी रेल्वे रुळावर पडले, काही प्रवाशांचा मृत्यू। दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान सकाळी 9:30 वाजता घडली घटना। वळणावर 2 रेल्वेंचे बाहेर लटकणारे प्रवासी एकमेकांना घासल्यानं दुर्घटना। रेल्वेतील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे गाड्यांच्या वेळा बदलण्याच्या सूचना पूर्वीच देण्यात आल्या होत्या। मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांची माहिती। स्वयंचलित दरवाजांसाठी देखील रेल्वेचं काम सुरू। सध्या मुंबईमध्ये 10,000 कोटींच्या रेल्वे प्रकल्पांची कामं सुरू। कल्याणच्या पुढे अनेक मार्गांचं काम सुरू। मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती। 2 लोकल ट्रेन विरुद्ध दिशेने जात असताना अशा प्रकारे प्रवाशांची टक्कर होण्याची ही पहिलीच घटना। 3 मृतांची ओळख पटली। स्वप्नील नीला यांची माहिती। मुंब्रा लोकल दुर्घटनेमध्ये एका जीआरपी कर्मचाऱ्याचा देखील मृत्यू। जीआरपी कर्मचारी विकी बाबासाहेब मुख्यादल यांचा अपघातामध्ये मृत्यू। मुंबईच्या लोकल अपघातामध्ये जखमी झालेल्या 10 जणांची यादी समोर। यादीतील एकाचा मृत्यू झाला तर 9 जखमींवर कळवा रुग्णालयामध्ये उपचार सुरू। 2024 मध्ये मुंबई लोकलमधून पडून 2,450 प्रवाशांचा मृत्यू तर 2,700 प्रवासी जखमी। माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेर यांनी मुंबई रेल्वे पोलिसांनी माहिती अधिकारात त्यांना ही माहिती दिली। रेल्वे मंत्री सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सगळा फोकस एसी लोकलवर। सुरक्षेचा सरकारचा फोकस नाही तर आदित्य ठाकरेंचा रेल्वे प्रशासन आणि केंद्र सरकारवर हल्ला। मुंब्रामध्ये झालेल्या दुर्घटनेला रेल्वे विभाग जबाबदार, याला कुणीही नाकारू शकत नाही। अजित पवारांची प्रतिक्रिया। बॅगला धक्का लागणं हे फक्त निमित्त। पोटाची भूक मिटवण्यासाठी धावणाऱ्या मुंबईकरांना प्रशासन किड्या मुंग्या समजतंय का? रोहिणी खडसेंचा सवाल। दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। तसंच जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। नितेश राणेंचं ट्विट। मुंबईत बाहेरच्या राज्यातून येणारे लोंढे, त्यामुळे मुंबईची अवस्था बिकट। मुंबईतील रेल्वे दुर्घटनेनंतर तरी रेल्वे मंत्र्यांनी या घटनेकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज। राज ठाकरेंची प्रतिक्रिया। ही अतिशय धक्कादायक आणि दुःखद घटना आहे। गर्दीमुळे रेल्वेतून 5 प्रवासी खाली पडून मृत्युमुखी पडले, हे पूर्णपणे टाळता येण्यासारखं होतं। मृताच्या कुटुंबियांच्या प्रति मी संवेदना व्यक्त करते। वर्षा गायकवाडांचं ट्विट। दिवा मुंब्रा स्थानकाच्या दरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेमध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। मध्य रेल्वे मार्गावर कासाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे गाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दुर्दैवी, क्लेशदायक आहे। अजित पवारांची प्रतिक्रिया। जर भारतीय रेल्वेने सोशल मीडियावरील रील्सपेक्षा प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष दिलं असतं तर हे घडलंच नसतं। प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। कृपया धोकादायक पद्धतीने प्रवास करू नका। यासोबतच रेल्वे प्रशासनाने देखील गर्दीचं नियोजन करण्यासाठी आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करावी। सुप्रिया सुळेंची मागणी। मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये आज झालेल्या भीषण अपघातामध्ये अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारी दृश्य समोर आली। रुळावरून घसरलेल्या ट्रिपल इंजिन सरकारमुळे मुंबईकरांचे हे रोजचे हाल आहे। विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। 2 बाजूबाजूने लोकल जाणं नवीन नाही। मुंबईकरांना हे माहिती नाही असं होऊ शकत नाही। जखमींशी आम्ही बोललो तर वेगळीच स्टोरी समोर आली। जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। रेल्वे अपघाताची चौकशी होईल, यामध्ये कोणी दोषी असतील त्यांच्यावर देखील कारवाई होईल। भारतात अशा अपघाताच्या घटना घडत असतील तर रेल्वे प्रवाशांनी आणि आपल्या सर्वांसाठी भीतीदायक। खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। जे काही मृत्यू झालेले आहेत त्याला जबाबदार रेल्वे प्रशासन आहे। अशा घटना रोज घडतायत। एवढी मोठी घटना घडली ते आपल्या समोर आले। रोज एक मृत्यू होतोय। मनसेचे नेते अविनाश जाधवांचा आरोप। भारतीय रेल्वे कोट्यवधी लोकांच्या जीवनाचा कणा आहे, पण रेल्वे आज असुरक्षित। मोदी सरकारची 11 वर्ष बेजबाबदारपणाची, फक्त प्रचार आणि प्रचाराची। मोदी सरकारवर राहुल गांधींचा निशाणा। दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरू करा। खासदार श्रीकांत शिंदे यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी। प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचा खापर फोडून चालणार नाही। केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी। मध्य रेल्वेने देखील वेळेचं उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्त्वाच्या मार्गांवर लोकलच्या फेऱ्या वाढवणं गरजेचं। शरद पवारांची प्रतिक्रिया।
मंत्री गिरीश महाजनांनी कळवा रुग्णालयामध्ये जखमींची घेतली भेट आणि विचारपूस केली। सर्व जखमींना वैद्यकीय खर्च शासन करणार। मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करणार। रेल्वे अपघातात 4 जणांचा मृत्यू। गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। मुंब्रा लोकल दुर्घटनेमध्ये एका जीआरपी कर्मचाऱ्याचा देखील मृत्यू। विकी बाबासाहेब मुख्यदल यांनी अपघातामध्ये प्राण गमावले। विकी मुख्यदल यांच्या नातेवाईकांनी फोडला टाह। यवतमाळमध्ये भरधाव कंटेनरची वाहनाला समोरासमोर जोराची धडक। अपघातामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी। अमरावतीच्या मोझरी बायपास महामार्गावर कारचा भीषण अपघात। अपघातामध्ये 6 जण जखमी। चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं अपघात। भंडाऱ्यामध्ये पालगाव येथे भरधाव ट्रेलरनं रस्त्यावरून चालणाऱ्या तरुणाला चिरडलं। अनियंत्रित ट्रेलर विद्युत खांबाला धडक देऊन थेट गावात शिरला। दुर्घटनेमध्ये तरुणाचा जागीच मृत्यू तर चालक मात्र गंभीर जखमी। अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील भीषण अपघात तर क्रिकेट सामने पाहण्यासाठी गेलेल्या मुलांच्या गाडीचा अपघात। 13 मुलांचा अपघातात 2 मृत्यू तर मुलं जखमी। बुलढाण्याच्या खामगाव अकोला रोडवर ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात। दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी। गाव गुंडांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी धाराशिवचे नागरिक आक्रमक। नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये नागरिकांचा ठिय्या। तत्काळ या गुंडांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी। मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव ट्रेनचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ। 700 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करणार। बच्चू कडूंच्या उपोषणाला नाशिकमधील शेतकऱ्यांचा पाठिंबा। कांद्यावर आंदोलनाची प्रतिमा तयार करत आंदोलनाला दर्शवला पाठिंबा। छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेमध्ये नोटा उधळल्याचं प्रकरण। मनपामध्ये नोटा उधळणाऱ्या मनसैनिकावर गुन्हा दाखल। पार्किंग धोरणाच्या विरोधात आंदोलन करताना उधळल्या होत्या नोटा। नाशिकमध्ये तडीपार गुन्हेगारांची टोळी जेरबंद। दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असलेले गुन्हेगार पोलिसांच्या अटकेत। दरोडेखोरांमध्ये 2 अल्पवयीन तरुणांचाही सहभाग। धुळ्यामध्ये नकाने तलावाजवळ जंगलामध्ये मद्यप्राशन करत गोंधळ करणाऱ्या अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पालकांच्या स्वाधीन केलं। पूर्व माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई। पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2 गटामध्ये तुफान हाणामारी। फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सध्या व्हायरल। अकोल्यामध्ये व्हॉट्सअप स्टेटसद्वारे धार्मिक भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल। पोलिसांनी आरोपींना तात्काळ केली अटक। कोल्हापूरच्या कुंभोजमध्ये घरफोडीचा प्रयत्न। घरात मौल्यवान मुद्देमाल नसल्यानं चोरट्यांचा प्रयत्न फसला। पोलिसांकडून तपास। कोल्हापूरमध्ये गोवा बनावट दारूची तस्करी रोखली। राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। आरोपींकडून 7,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। वर्ध्यामध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड। 14 आरोपींवर गुन्हा दाखल। आरोपींकडून 7,56,000चा मुद्देमाल जप्त। 9 दुचाकी देखील पोलिसांनी केल्या जप्त। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा। जुगार खेळणारे 21 जण पोलिसांच्या ताब्यात। 1.5 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त। अकोल्यामध्ये चोरट्यांनी घरात घुसून चोरी केल्याची घटना। लाखोंचा मुद्देमाल लंपास। पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।